कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणाऱ्या 90% लोकांचं अपयश हे रोगामुळे नाही तर चुकीचा उद्देश निवडल्यामुळे येतं। जर आपल्याला वाटत असेल की फक्त कोंबड्या पाळल्या म्हणजे व्यवसाय सुरू झाला तर थांबा, थोडा विचार करा, कारण आज आपण पाहणार आहोत की आपल्यासाठी अंड्यांचा व्यवसाय चांगला की मांसाचा की दोन्ही। नमस्कार मित्रांनो, मी वारणा पोल्ट्री फार्ममधून मंगेश पाटील, पोल्ट्री हेल्थ अँड मॅनेजमेंट एक्सपर्ट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। मित्रांनो, ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी आपण एक गोल्डन रूल समजून घेऊया, ज्याचा उद्देश स्पष्ट, त्याचा 50% व्यवसाय यशस्वी। आज आपण अशा 7 कसोट्या पाहणार आहोत की ज्यामुळं आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल। व्यवसायामध्ये काही मुख्य मॉडेल असतात, जसं की लेअर फार्मिंग। यामध्ये आपण फक्त अंडी विक्रीसाठी त्यांचं संगोपन करतो। दुसरं जो मॉडेल आहे ते म्हणजे बॉयलर आणि कॉकरेल, फक्त मांस विक्रीसाठी, ज्यामध्ये आपला उद्देश यापैकी एक किंवा दोन्ही असू शकतो। तसेच पिल्ली उत्पादन आहे, त्याचबरोबर पोल्ट्रीला लागणारे साहित्य विक्री हे सुद्धा आपण करू शकतो। उद्देश निवडताना या 7 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःला विचारणं गरजेचं आहे। जसा की पहिला प्रश्न आहे मार्केटची मागणी। आपल्या भागामध्ये अंड्यांना जास्त मागणी आहे की मांसाहारी जास्त मागणी आहे। दुसरा प्रश्न आहे आपला सीझनचा अभ्यास। कोणत्या सणाला किंवा कोणत्या ऋतूला माल कमी पडतो किंवा कोणत्या ऋतूमध्ये आपण जर माल बनवला तर त्याला जास्त मागणी असेल। तसेच तिसरा जो प्रश्न आहे आपला तो म्हणजे हवामान। आपला जो भाग आहे तर त्या भागामध्ये हवामान कोणत्या जातीच्या पक्ष्यांना सूट होतं, गावरान आहे, कडकनाथ आहे, बॉयलर आहे आणि इतर कोणत्याही जाती आहेत, तर त्यांना आपल्या वातावरणामध्ये ते तग धरू शकतात का। तसेच आपला चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे परवाना। आपण जिथे व्यवसाय करणार आहोत तिथं त्या जागेवरती व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर परवाने मिळतात का। पाचवा जो प्रश्न आहे तो म्हणजे जागेची उपलब्धता। आपण निवडलेल्या मॉडेलसाठी पुरेशी जागा आपल्याकडे आहे का। आणि 6वा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भांडवल। आपल्या खिशात नेमके किती पैसे आहेत, कारण अंडी व्यवसायाला खेळते भांडवल जास्त लागते आणि आपण निवडलेल्या मॉडेलसाठी आपल्याकडे पुरेसे बजेट आहे का। आपला 7वा जो प्रश्न आहे तो म्हणजे आपली दूरदृष्टी। हा व्यवसाय शॉर्ट टर्म करायचा आहे की आपल्याला कायमस्वरूपी करायचा आहे का फक्त सीझन पुरता मर्यादित ठेवायचा आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याजवळ असणे खूपच गरजेचं आहे, कारण यावरतीच आपलं भविष्य अवलंबून आहे। माझ्या पाहण्यामध्ये असे अनेक शेतकरी आहेत की जे एकाच वेळी अंडीही, मांसे आणि पिल्लेही तयार करून ती विकायचा प्रयत्न करतात। परिणामी काय होतं, एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची अवस्था झाली। या उलट ज्यांनी फक्त एकाच मॉडेलवरती लक्ष दिलं, आज ते यशस्वी आहेत। जर तुम्हाला प्रो टिप द्यायची झाली तर सुरुवातीला अंडी किंवा मांस यापैकी एकाच गोष्टीवर फोकस करा। जेव्हा त्यातून नफा मिळेल, त्यातून फायदा सुरू होईल, तेव्हाच दुसरं मॉडेल जोडा। उद्देश जर क्लिअर असेल तर पुढची वाटचाल खूप सोपी होते, आपला वेळ वाचतो आणि आपल्याला रिझल्टही खूप छान मिळतो। मित्रांनो, आज आपण पाहिलं की मार्केट, हवामान आणि परवाना आणि बजेटनुसार आपल्या व्यवसायाचा उद्देश कसा ठरवायचा। तुम्ही आजच एक कागद आणि पेन घ्या, वर दिलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं प्रामाणिकपणे लिहा। तुमचा उद्देश अंडी आहे की मांस आहे हे मला कमेंटमध्ये किंवा तुमच्या डायरीत लिहून नक्की कळवा। यानंतर आपला उद्देश तर ठरला, पण आता उद्देशासाठी जागा कशी निवडायची आणि शेडचं नियोजन कसे करायचे आणि कोणकोणत्या पद्धतीचे कोंबडी पालनाचे मॉडेल सध्या उपलब्ध आहेत हे आपण पाहू पुढच्या भागामध्ये।